स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जसं म्हणलोच होतो की आपण उद्या करणार आहे मॅगी चॅलेंज. तर मॅगी चॅलेंज साठी आता आपण मॅगी चॅलेंज करणार आहे आता. तर त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की राहा आणि बघा कोणाची जास्त भारी मॅगी बनते, या तुमच्या रिस्टॉर मॅडमची का तुमच्या भावाची. तर आपण डायरेक्ट मॅगी चॅलेंज मध्ये उतरूत आणि बघूत कोण भारी मॅगी करते. तू काय 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 करणार मॅगी मध्ये? मी टोमॅटो करणार आहे. तुम्हाला टोमॅटो नाही आवडत ना? हो का? तर आपली टेस्ट करायला राहणार आहे आपला विक शो. कोण? तू काय काय ऍड करणार आहे? मिरची आणि टोमॅटो, अजून कुछ भी नाही. साखर टाकू? हा कर. तर गाईज आता मी मिरची टाकलेली आहे आणि मिरची चांगली हे झालेली आहे, भाजलेली आहे. तर आता याच्यात टाकायचे कढीपत्ता. कढीपत्ता झाला का टोमॅटो त्याच्यात टाकून घ्यायचो. टोमॅटो ही माझी आवडतीची गोष्ट आहे. ती कोणत्या याच्यात ऍड होतात. एवढे आवडते काय तुला? टोमॅटो झालं थोडं नाही का परतून घ्यायचं टोमॅटो, म्हणजे चांगलं लागत. टोमॅटो तर गाईज यांचं असं चालूच राहणार आहे. आपण पण आता तुम्ही माही मॅगी बघा काय भारी बनत असतं. आपण यांचं नुसतं टमाटो टाका, आमकं टाका, तमकं टाका. तुमच्याची काय म्हणले मॅगी बनाने में आपण का कोई हात नाही पकड सकता, समझ में आया क्या? लाला समजलं काय? उलट टमाटर टाकलं का मस्त लागत कोणती बी वस्तू. हा का? टमाटर म्हणजे एकदम भारी. तर आता याच्यात पाणी होती हळूच बेत करून डायरेक्ट पाणी ऍड करायचं असतं. माझ्या जर डोक्यात आलं असतं ना, मी याच्यात ज्याने त्या भाज्या टाकल्या असते. आपण नूडल्स मध्ये कसं टाकतो शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो तसं. हा म्हणजे त्याच्यात डायरेक्ट हे झालं असतं सूर्यवंशी, वाह अशी फिलिंग आली असती डायरेक्ट. मंचुरियन. आपण नाही का याच्यात तशी मीठ टाकणार आहे, तर थोडंसं एकदम नॉर्मल मीठ टाकू. थोडं एकदम नॉर्मल मीठ टाकायचं आणि पातळ पाणी कमी पडलेलं आहे, थोडं पाणी ऍड करायचं बस. जादा नाही तर त्याला चिखल होत असतो. काय होत असतो मॅगीच्या ऐवजी चिखल होतं, चिखल. मॅगीच्या ऐवजी डायरेक्ट शिरा खायला भेटतो का? डायरेक्ट शिरा भेटेल. आता चला आपण पुढे फोडून घेऊ आणि हे बाजूला करू. पाणी गरम होतंय. पाण्याला उकळी यायची का तोवर? हा पाणी तर उकळी येईल. झालेले पुढे. अरे यार हे तर व्हायरस ती निघलं. तेच मसाले आपण साईडला फोडून ठेवू, म्हणजे लवकर वाचता येते, तर काही जळत नाही. अरे त्याच्यातले मसालेच खाली जात. तर चला आपलं पाणी उकळलंय आणि आता आपण याच्यात मॅगी सोडू. खतडाक. ऍड युअर मॅगी. झाली तयार. मॅगीला काही टाइम लागत आणि एकदम टेस्टी झाली असं झाली तयार. अजून तर ते कडक कडक झाली अजून उकळायची अजून ती.
उकळल्यावर बघा की तुमच्यापेक्षा भारी लावायचं पण. अगं बाई मला कोणी कॉम्पिटिशन मध्ये हारू नाही शकत मॅगी कॉम्पिटिशन मध्ये, कळालं का? हम्म. वरून हम्म. काय म्हणले? वरून त्याच्यात मसाला मारायचा पुरणाचा. हम्म. देखता हूं ना, देखता तेरे को मी. नुसता टमाट्याचा आणि त्याचाच वास येऊ राहिलाय, मॅगीचा तर वास आहे ना मला. येईन थांबा थोडं येईन. कसा येईल? येईन. क्या था? वो टाइम पास कुछ तुम कुछ बोल ही नहीं रहे हे, तो हमने कुछ गाना भी ना बोल ती रहे. उकळते. उकळत आहे. उकळी फुटली आता शिकाय. तर काही चीज राहिलं होतं. चीज त्यांनी फ्रीज मध्ये लपून ठेवलं होतं आणि आता ते सापडलेलं आहे. तर आता त्याच्यात चीज ऍड करायचंय आता. मेरे से छुपा के कुछ भी नहीं रख सकते. तर काही तसं काय विषय नाही, मी चीज सकाळीच आणून ठेवलेलं होतं. सकाळी आणून ठेवलं होती, आतापर्यंत पगावं असतं, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, बाकी काय विषय नाही. आणि अर्धा अर्धा डालणे का? मला ज्यादा चीज आवडत नाही. तर काही हिची मॅगी होच राहिली, तर आपण डायरेक्ट मॅगीच्या तयारीला लागतो मी आता. तर आता त्याला मसाला ऍड करायची वेळ आलेली आहे. आपण मसाला ऍड करून घेऊ. टँग 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 टँग. आता बघा काय खतरनाक वास सुटलाय. हा, आत्ताशी घ्यायला लागलाय थोडा थोडा. गोड मॅगी होत असते गोड आता. चक्कर वस्तू चक्कर. आता बघा ज्या रंगरूपावर नका जो खायला एकदम टेस्टी होती. गाईच त्या मॅगीला तर कलर नाही आला. उसके रंग रूप पे मत जाओ, वो देखने में बहुत सुंदर, खाने में भी बहुत टेस्टी है. तर मित्रांनो, मी रंग यावा म्हणून गपचीप हळद टाकलेली त्याच्यात. बघा, तिला वाटलं हमारे नजरों से चुप के कुछ ना कुछ काम कर देंगे. चीटिंग नहीं चलती मॅडम इधर. तर काहीच तिने आता तिची तयारी तर चालूच आहे, तर आपली पण तयारी झालेली. आपण जास्त टाइमपास नाही करीत. मॅगीचे पुडे वगैरे सगळे फोडून घेतलेले आहेत. 2 मिनिटात गुपूच मॅगी बनवायची गपागप. तर झालेली आमची मॅगी तयार तर झाली. यांची मॅडमची मॅगी झालेली, तुमच्या रेस्टॉरची मॅडमची मॅगी ओके झालेली. तर आपण झोपूत आपल्या मॅगीला. तुमचे भैया शेत बसलेत मॅगी करायला. तर बघा तर गाईज, आता आपण जास्त टाइमपास नसतो करीत, आपण डायरेक्ट सुरू करीत असतो. मॅगीची पुढे तिथं फोडून घेतलेली आहेत. आता आपण पहिलं वाचणार आहे पाणी. पाणी भुसुक. भुसकून पाणीचा आवाज. पाणी जादा झाले वाटर राहिली मला. तर काढून. गाईज थोडं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातून.
लागलंच तर परत वाटायचं, पण पाणी जास्त झाल्यावर ते काढून घ्यायचं. आणि पाण्याला आपण डायरेक्ट उकळी येऊस्तो डायरेक्ट थांबून घेणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट उकळी आली का मग भेटतो मी. तर गाईज आमचं तर एक विषय तुम्हाला सांगायचं विसरलो. आमच्या मॅगी चॅलेंज मध्ये ह्या मॅडम तर दिवसभर उपाशीच राहिल्यात ना. तर गाईज आमचा मॅगी चॅलेंज करायचा असा काही विषय नव्हता, पण मॅडमला मॅगी खायची होती म्हणून म्हणलो चला मॅगी चॅलेंज पण करून घेऊ. मॅडम सकाळ धरूनच उपाशी आहेत आज, त्याच्यामुळे विषयच नाही. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी चाट मसाला. तो बाबो. पण फक्त पाण्यात बरं का, नाहीतर तुम्ही म्हणता ना उकळीत टाकायचं, तर तसं नाही करायचं, पाण्यात टाकायचं चाट मसाला. कुठून शिकले तुम्ही चाट मसाला मॅगी? चाट मसाला मॅगी गाईस थोडं कमी पडलंय, तर आपण अजून थोडं टाकतोय. तुम्हाला जसं आवडेल तसं टाका, मला जेवढी आवडत मी तेवढी टाकलेली आहे. आणि त्याला हलवून घ्यायचं थोडं. आत्ताच असा नाद वाज सुटलाय ना आपल्या मॅगीचा, विषयच खोली. फोटो वाटत असलं त्यांचा इंटरव्ह्यू घ्या तुम्ही. लोक मॅगी झालेली माझी मॅगी उरायली तर मी करू राहिलेली डेकोरेशन मॅगीवर. माझं मॅगी बघा किती भारी टेस्टी टमाटर मॅगी, आणि तुमच्या मॅगी बघा. आपण तर लय नाचफळ मॅगी बनवत असतो मी, त्याच्यात नादच नीट करू दे. आ चुकी आहे देखो. तर काही उकळी तर आलेली आहे, पण तुम्हाला एक सांगतो कसं चेक करायचं. हे बघा, हे असं एक बारीक मॅगीचा दाणा घ्यायचा, तो पाण्यात टाकायचा, तो वर तरंगायला लागला त्याला समजून घ्यायचं उकळी आलेली आहे किंवा जास्त उकळी आलेली. जास्त उकळी आणून घ्यायची, आपण हळूहळू टाकू जरा बघू, टाइमपास करीत राहायचं. तवर काटा येतो मॅगी करताना, काटा उकळी येत असताना काटा येतो, तर त्याच्यामुळे आपण टाइमपास करूया. टुपुक टुपुक डुम डुम टॅड्याव टाका. ढन टाळाव टाळाव लढाव टाळ्याव टाळ्याव. नमक नहीं डाला आपने उसमें? टाकला मैंने, गुपचूप डाल दिया नमक उसमें. टाका की उकळी आली त्याला. येऊन दे ना उकळी, तर काही फुल उकळी येऊन द्यायची त्याला. नॉर्मल उकळी आल्यावर नाही जमत. तर आता उकळी आलेली त्याला, तर आपण टाकू त्याच्यात मॅगी. अशा 2 तुकडे करून टाकायचे काही कधी पण मॅगीचे. तुम्ही तो उसका तिथं डायरेक्ट चुरा तुटू चुरा. तुटूच जाऊ राहिली, पण 2 तुकडे झाले तरच टाकायचे, नाही तर असे 2 तुकडे करायचे तिचे. का? त्याचा याचा अर्थ असा आहे की मॅगी लवकर शिजते, सुटसुटीत होती. असे 2 तुकडे करायचे आणि असे टाकायचे, आणि उरलेला भुगा वरून वतून द्यायचं. वरून डिझाईन करायची, फिरू फिरू वतू द्यायचा. आता त्याला थोडं हळवून घ्यायचं, हळून घ्यायचं. तर काही त्याला हलून घ्यायचं, हलून हळूहळू. हा बघा कलर मॅगीला न कलर न काही. तर काहीच आपण मसाले अजून टाकलेले नाही त्यांच्यावर. आपल्या मॅगीला कलर असा नात खोळा कलर आणत असतो मी. गाईज आता तिला आपण परत उकळी येऊन देऊ परत एकदा. एकदम नॉर्मल असं मिरची पावडर गाईज, आणि त्याला हलवून घेणार आहे आपण.
तर काहीच आपण टाकणार आहेत आता याच्यात चीज. चीज इसमें डलने वाला है चीज. चीजचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे काहीच, हळूच नाही तर वितळत नाही. हे चाकू बघा, लागून हातला हळूच ते चाकू हळूहळू धरला. बारीक बारीक तुकडे करायचे. हे बा, असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यात टाकायचे. चीज मॅगी. दिस इज कॉल्ड चीज मॅगी. आय सी. मी एकदम शेवायच्या भातासारखं वाशीवर राहिला गाईस. अभी तो उसमें मसाला डालना बाकी है ना. चीज टाकणार आहे का तुम्ही अजून? हम्म. टाका ना. तर काहीच आता आपण थोडं चीज टाकलेलं आहे. आपण हे बाकीचं उरलेलं चीज टाकणार आहे मसाला टाकल्यानंतर. तर भेटो तुम्हाला डायरेक्ट मसाला टाकल्यावर टाकणार आहे. तर काहीच आता आपण टाकणार आहे याच्यात मसाले. फक्त मॅगी मसाला घेतलेला आहे मी. तरी वास सुटा ना. सुटन जरा थांब. तर काहीच पहिला मसाला टाकलेला आहे ते आपण जरा अगोदर हलवून घ्यायचा. एक पुडी टाकलेली आहे, दुसरी पुडी अजून काही टाकलेली नाही आपण. एवढ्या जवळ येऊन वास घेतला तरी वास नाही आला गाईसला, नाही आला मला, नाही आला. हा का, माय मॅगी बिना वासाची माय यूजला. परत एक मॅगीची पुडी टाकायची काही नंतरून दुसरी. तर काहीच आपण जे हे मसाला टाकला याच्यात डायरेक्ट आपण हलवून नाही घ्यायचा. तर त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला परत चीज. मॉशिक जे राहिलेलं चीज होतं ते पूर्णपणे टाकून घ्यायचं, मसाला न हलवता. आणि मग दोन्ही हलवून घ्यायचं. आणि गाईज आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मॅगी झाल्यावर. तर गाईस काही काही माणसं आहे ना लय हुशार असतात. त्यांनी मॅगी शिजायला डायरेक्ट त्याच्यावर मॅगीवर झाकण ठेवलेलं आहे. तर गाईज झाकण नाही ठेवलेलं, आपल्याला द्यायची आहे मॅगीला स्टीम. कारण की चीज जे आहे ते स्टीम दिल्यावर एकदम असं भारी तयार होत असतं. तर आपण जुगाडू काम करीत असतो. आपण दिलेले आता मॅगीला स्टीम देऊ राहिलेलो इथं गाईज. तर मॅगीचा कलर बघा तुम्ही कसा आला आपल्या. वाव. हमारे दुश्मन के भी मुंह से वाव निकल जाता है जब हम दुश्मन मैदान में आते नहीं, उसमें कुछ दिख ही नहीं रहा है, सगळं व्हाईट व्हाईट दिख रहा है. हे बघा, हे बघा आणि ही बघा, काही अंतर दिसत असेल ना. हे बघा. हुई क्या? झालं का? आपली मॅगी आता बनवून रेडी झालेली आहे. आपण तिला आता तर गाईज आपली मॅगी पण आता रेडी झालेली आहे. आपण तिला प्लेटीमध्ये घेऊ टाकून. आहा, पांढरा शेवाळ्याचा भात. तर गाईस अजून पण आपलं रेडी व्हायचं राहिलेलं आहे थोडस. तुम्हाला दाखवतो आता. बियर का 2 बाटल्या. तर गाईज आपण याच्यात टाकणार आहे आता रेड चिली सॉस. चिली सॉस मॅगी. तर गाईज तुम्ही अशी मॅगी कधीच खाल्ली नसेल. त्याला मी तुमच्या मॅगीला डेकोरेट करायला मदत करते. नको, आय वॉन्ट बी. सो गाईज
हमेशा चलता है, जो दिखता है वो बिकता है, लेकिन हमको बिकने का नहीं, हमको टेस्ट करने का है. आपण याच्यात टाकू राहिलोय डार्क रेड सॉस, डार्क सोया सॉस. तो पण एकदम नॉर्मल घ्यायचा गाईज. पाहू शकता मी किती घातलेला आहे. ते असं फिरून घ्यायचं आहे त्याच्यावर, ते पूर्ण काढून घ्यायचं त्याच्यात. तर गाईज आता पूर्णपणे रेडी आहे आपली मॅगी. आता टेस्ट करायला देऊ आपल्या हेडला. तर गाईज आपलं पूर्णपणे रेडी केलेलं आहे आपण चीज मॅगी वगैरे. तर आता आपण ह्या मॅडमची मॅगी जी आहे ती आहे ही टमाटा मॅगी. गाईज आपली जी मॅगी आहे ती आहे लार्ज डार्क सॉस, रेड चिली सॉस, परत अजून काय टाकलं मी त्याच्यात, चीज मॅगी. तर आता मॅडमला टेस्ट करायला देऊ आपल्या. मॅडम करा ना आमचे टेस्ट मॅगी कोणते चांगले झाले ते सांगा तुम्ही. तर मॅडमनी पहिल्यांदाच घेतलेली आहे तुमच्या रजिस्टर मॅडमची मॅगी. कशी लागते बघू. मॅडमनी तर घेतलेली आता मॅगी. कशी झाली मॅडम? हो हो. आता मॅडम आपली मॅगी घेऊन राहिलेत. कशी झालेली आहे? तर दोन्ही मधून कोणची चांगली झालेली आहे? दोन्ही सारखेच लागते त्या, फक्त ह्याच्यात जरा टेस्ट वेगळी येते थोडी. हा का? पण नाही तसं नको रिव्ह्यू देऊ. दोन्हीतून कोणची चांगली लागते हे सांग. जास्त म्हणजे मायाकून नाही तिच्याकडून नाही, तुला खरोखर मध्ये जी आवडली ती सांग. नाही तर तू माया भेन हे करशील, तसं काही नाही. दोन्ही चांगले आहेत हा. ही भारी लागतीये. हा हो का? आई तर गाईज आपल्या मॅगीची चॅलेंज जिंकलेली मॅडम तुमची रजिस्टर. कोई बात नाही, अगली बार देखेंगे. मायाबद्दल दिलं का काम कॅमेरा बंद होऊन दे, बघत असतो याकडे. तर गाईज असं काय विषय नाही. भेटतो तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आपण आता इथं सेंड करू. नमस्ते, शुक्रिया.